नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण गाजराचा हलवा तयार करूया, अगदी सोप्या पद्धतीने. 6 मध्यम आकाराची गाजरे घेतली आहेत. ही गाजरे स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून किसून घ्यायचे आहेत. का सगळ्या गाजरांचा किस केला आहे. हा गाजराचा केस या भांड्यामध्ये घातला आहे. यामध्ये मी साधारण अर्धी ते पाऊण वाटी गाईचे तूप घातले आहे. या कुकरमध्ये थोडेसे पाणी घातले आहे. आता ही प्लेट ठेवते. आता आपण हा गाजराचा किस असलेले भांडे यामध्ये ठेवूया. हे भांडे आपण वाफवून घ्यायचे आहे. या कुकरच्या 4 शिट्या काढूया. 4 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. हा कुकर गार होण्यासाठी ठेवला होता. हे बघा, हा केस चांगला उकडला गेला आहे. असे केल्यामुळे हलवा पटकन तयार होतो. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. आता यामध्ये हा गाजराचा किस घातला आहे. हा किस आपण गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर आटवायचा आहे. आता यामध्ये 1.5 वाटी साखर घातली आहे. साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे. आता एकसारखे ढवळायचे आहे. 4 ते 5 चमचे दूध पावडर घातली आहे. 1 वाटी कोमट दूध घातले आहे. हा हलवा आता घट्ट होईपर्यंत एकसारखा ढवळायचा आहे. गाजराचा किस उकडतानाच मी भरपूर तूप घातले आहे, त्यामुळे आता तूप घातलेले नाहीये. हे बघा, याप्रमाणे एकसारखे आपण ढवळत राहूया. यामुळे बुडाला करपत नाही. तुम्ही या हलव्यामध्ये काजू बेदाणे घालू शकता. आज मी भोपळ्याच्या बिया घालणार आहे. साधारण अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घातल्या आहेत. या भोपळ्याच्या बियासुद्धा या हलव्यामध्ये खूपच छान लागतात. हे बघा, आता हा हलवा आटत आलेला आहे. आणखी 2 मिनिटांनी मी गॅस बंद करते. हा हलवा अगदी घट्ट असा करू नका, मध्यम प्रमाणात ठेवा. आता हा हलवा तयार आहे. आज या हलव्यामध्ये मी दूध पावडर घातली आहे. ती ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर दूध पावडर घाला, नाही घातली तरी चालेल. तुम्हाला हलव्याची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.